आणि आवाज सुद्धा क्लिअर येत आहे का पहा. हो सर. ओके. हा. आजच्या टॉपिकचं वैशिष्ट्य असं आहे की ही रिलेटेड आहे आपल्याशी. हे आपल्या जीवनाशी निगडीत आहे. फक्त असंच नाही आहे की बाबा हे शिकायचं आहे सोडून द्यायचं आहे. हे अशी असणारी मधला आजचा लेक्चर नाहीये. आजच्या लेक्चर मधून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा कसं सुदृढ राहू, कसं व्यवस्थित राहू हे आपल्याला पाहायचं. सर असं का म्हणत आहेत, असाही प्रश्न तुमच्या मनावरती आला असेल. कारण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना एकच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. रोजची दगदग, लवकर उठा. हं? पहिल्यासारखं आपलं लाईफस्टाईल राहिलेलं नाहीये. आजची लाईफस्टाईल हम दो हमारे दो असल्या कारणामुळं करता, करविता आणि कमवणारे हे घरातले प्रमुख दोन माणसं आहेत. आई आणि वडील. आता सद्यस्थितीला आपल्याला जगायचं आहे, पैसा कमवायचा आहे. या गोष्टीमुळं नुसती धावपळ होत आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर उठणं, लेट नाईट झोपणं, या सगळ्या धावपळीमध्ये ऑफिसची कामं, घरचं मॅनेजमेंट, मुलांचं शिक्षण, त्यांचं ट्युशन, त्यांचं सांभाळणं, इन्व्हेस्टमेंट करणं, घर नसेल तर घर घर घेण्यासाठी पैसा इन्व्हेस्ट करणं, पै पाहुणे या सगळ्यांच्या धावपळीमध्ये कुठे ना कुठे माणसाला ताण येतो, तणाव येतो, स्ट्रेस येतो, टेन्शन येतं आणि कधी-कधी तर अशी सिच्युएशन येते, की नो मोर. आता बास, आता नकोय, आता हे क्विटच करायचंय. कित्येक लोकांनी त्या वैफल्यामध्ये जाऊन, वैफल्य म्हणजे तुमचं ते डिप्रेशन, आणि ह्या डिप्रेशनमध्ये जाऊन नको त्या गोष्टी केल्या. सुसाईड केलं. आता हे जगणंच नकोय म्हणलं. मग त्या आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण खरंच लक्ष देतोय का? लक्ष देत असेल तर आपण देतो आपल्या शारीरिक आरोग्याकडे, आपलं शरीर समतोल ठेवण्यासाठी. परंतु वाढतं धगधगतं जीवन आणि फास्ट फूड खाणं याच्याकडे आपलं लक्ष वाढल्या कारणामुळं आपलं शरीर पण स्थूल झालेलं आहे. पण एवढं सगळं असताना आपण काय करतो, की आपल्या शरीराकडे लक्ष देऊन व्यायाम करून काही ना काही करून शरीर मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. पण माझा प्रश्न आहे, की ह्या शरीर यंत्रणेमध्ये काही जरी बिघाड झाला शारीरिक यंत्रणेमध्ये, काय होऊ शकतं होऊन? डोकं दुखेल, पोट दुखेल, ताप येईल, खोकला येईल, हं? व्याधी चढतील, काही ना काही थोडंफार इकडे तिकडे. पण ज्याच्यावर ही शरीराची यंत्रणा चालू आहे, ज्याच्यावर हे सगळं शरीर उभारलेलं आहे, असं आपलं मेंटल, आपली बुद्धी ही खरोखरच हेल्थफुल आहे का? हेल्थफुल असली तरी आपण त्याच्यासाठी रोज किमान वेळ देत आहोत का? ज्या पद्धतीनं आपण फास्ट फूड खायचं टाळतो, त्याच पद्धतीनं आपल्याला मेंटलला हेल्थफुल राहावं म्हणून, आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण काही प्रयत्न केलेले आहेत का? आणि ह्यामध्ये बिघाड झाल्यानंतर आपल्याला काही कधी वेगळं जाणवलेलं आहे का? कधी-कधी आपण चिडतो, बेचैन होतो, त्रास करून घेतो स्वतःला. उगाचच काहीतरी चिडचिडपणा येतो, वैतागतो आपण. ही सगळी मानसिक अस्वस्थ असणारी लक्षण आहेत. आपलं मेंटल आरोग्य चांगलं नाही याची लक्षण आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी ज्या बरोबर व्यक्तीबरोबर राहतो, म्हणजे घरातल्या फॅमिली बरोबर राहतो, त्यांच्याशी आपण जुळवून घेत नाही. येणाऱ्या नवीन परिस्थितीशी आपल्याला कधी जुळत नसेल, आहे की नाही? कधी-कधी आपण ज्या ऑफिसमध्ये राहतो, तिथल्या पिऊनशी म्हणा किंवा तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याशी म्हणा, आपल्या वरिष्ठ बॉसशी म्हणा, आपलं कधी-कधी पटत नसतं. मग पटत नाही म्हणजे काय? आपण त्या गोष्टीला जुळवून घेत नाही. जुळवून घेणं म्हणजे समायोजन आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणं. मग जर जुळवून नाही घेतलं, तर काय होतं बरं? आणि जुळवून घेतल्यावर काय होतं बरं? मग हा सगळा जो डोलारा आहे, हा मानसिक आरोग्याचा आहे.
आपण आपल्या शरीराला जेवढ्या पद्धतीनं स्वस्थ ठेवू तेवढ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या राहणार आहेत. हे मानसिक आरोग्य दिसतंय तितकं सोपं नाहीये. मेंटली हेल्थ जी आहे, ही हेल्थ जी आहे चांगलं राहण्याची, ही आपल्या वर्तणुकीवर, हे आपल्या लाईफस्टाईलवर आधारलेली आहे. आपण एखाद्या समस्येमध्ये किती गुरफटून जातो त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतात, त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मग नेमकं काय बरं? मग नेमकं काय आहे बरं त्याला मानसिक आरोग्य म्हणायचं? यासाठी आपल्याला मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हे नक्कीच पाहावं लागेल. मानसिक आरोग्य म्हणजे व्यक्तीची भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर संतुलित व आरोग्यपूर्ण अवस्था. म्हणजे तो किती चांगला राहिलेला आहे, संतुलित, मेंटल करून राहिलेला आहे, मेंटेन करून राहिलेला आहे. मेंटेन कुणाला केलंय? त्याने इमोशनलला केलंय, त्यानं मेंटलला केलंय, त्याने सोशलला केलेलं आहे. म्हणजे आपल्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या स्तरावरती त्यानं, ह्या भागावरती त्यानं स्वतःला संतुलित ठेवलेलं आहे. त्याचं आरोग्य हे स्वस्थ असणार आहे. आणि ही जी काही अवस्था असणार आहे त्याला मानसिक आरोग्य असे म्हणतात. मानसिक आरोग्याची अजून एक सुंदर छान अशी व्याख्या आपल्याला पाहता येईल. म्हणजेच बघा, मानसिक आरोग्य म्हणजे अखंड व्यक्तिमत्वाचा सुसंवादी आविष्कार होय. अखंड व्यक्तिमत्वाचा आहे. सुसंवादी आविष्कार. सुसंवाद म्हणलंय. सु म्हणजे चांगला. तर चांगला संवाद निर्माण झालेला दिसून आला. एखाद्या व्यक्तीने किती संकट असली, किती टेन्शन असलं तर ते बघा हसत-मुखतच असते. त्याच्या चेहऱ्यावर कधी 12 वाजलेले नसतात. म्हणजे तो व्यक्ती मेंटली हेल्थफुल आहे. आणि माणसाचं मानसिक आरोग्य, भले शारीरिक आरोग्य 19-20 रहेगा तो चलेगा, लेकिन मेंटल हेल्थ उसकी 19-20 होगी तो नहीं चलेगा. नाहीतर मग ते तुम्हाला कुठेतरी क्रॅश होताना दिसेल. कधी-कधी पहा, आपल्या बॉसनं आपल्याला जर ओरडलं, आपल्या बॉसनं आपल्याला ओरडलं, तर सर्वसामान्य ते साहेब काय करेल हो? कुणावर ओरड काढेल? काढेल का नाही काढेल? त्याचं कुठे ना कुठे फ्रस्ट्रेशन काढतो की नाही काढतो? येस ओर नो? हो, काढतो सर. कुठं काढतो बरं? आपल्यावर काढतो. स्वतःवर कसं काढेल? घरच्यांवर काढतो. हां. आजूबाजूला कोण असेल त्याच्यावर काढतो. करेक्ट. राइट, 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 राइट. पण का बरं काढतो असं? दुसऱ्याने याला ओरडलं, साहेबांनी याला कावलं, साहेबांनी याची ओके केली. मग इथं येऊन यांना का बरं काढताय असं? असं बरं का बरं होत असेल? आपलं पण होत असेल ना. आपलं जर नवऱ्याबरोबर भांडण झालं असेल, तर आपण ते राग कुणावर काढतो साहजिकच. आपण गप्प बसतो का? मुलांवर सर. हां. तर किती छान प्रेमाने करतो का आपण त्याचा राग व्यक्त करतो का? खूपच नाही. राग, खूपच राग आला असेल तर दबा-दबा 2-4 गोष्टी मोकळ्याच. त्याला मारून आहे की नाही? त्याचा राग इकडे. हो सर. का बरं असं होत असेल? व्हाय? का कारण बरं असं होत? हां? फ्रस्ट्रेशन कुठं काढणार? आपला राग, आपला स्वतःचा राग कोणावर काढणार कुठं आहे? काढणार? ते ते कुठं आपल्याला काढणार? विरोध करू शकत नाही ना सर, म्हणून. हां? मुलं आपल्याला उलट मारू शकत नाहीत म्हणून आपण त्यांच्यावर राग काढतो. साहेबांना पण आपण उलट बोलू शकत नाही. उत्तर छान दिलं बघ. मुलं आपल्याला उलटं मारू शकत नाही, म्हणून मुलांना आपण मारलं. म्हणजे मुलं मारली असती तुम्ही तर त्यांचा राग त्याच्यावर काढला नसता? बरं आपण का नाही. काढतो हा राग? हा राग का काढतो? असा व्यक्त का करतो आपण? बरं आपल्याला तुला, पण मोकळं वाटावं म्हणून. हां, आपलं पण मन, मोकळं. डोकं मोकळं व्हावं म्हणून. डोकं मोकळं. मग सपोज तुम्ही मारलंच नाही त्याला, तुमचं राग व्यक्त असं कुठं केलंच नाही, तर काय होईल? केलंच नाही कुठेतरी. ते असं राग व्यक्त, मनामध्येच राहतं सर. डोकं हां, दुखतं किंवा असं रडू येतं. हां. मनामध्ये ते गुदमरून राहतात सगळ्या गोष्टी. मनामध्ये गुदमरून राहतं. वाह! छान. अजून? छान, छान. बोलते हो आता तुम्ही सगळे. छान, मला असं बरं वाटलं. असं आपण एकमेकावर असं आपले राग व्यक्त करतो की नाही, असं तिकडून आला असं भरमसाठ. समजा सासू बरोबर खूप जोराचं भांडण झालं, तर कुणावर काढणार आहे? मुलं जर घरी नसतील, बिचारा नवरा असेल, तर सगळा नवऱ्यावर. राग बिचारा नवऱ्यावरच काढणार. नवऱ्यावरच. काय झालं तरी तिकडंच आहे. दुसरं कुठेही काही नाही, आहे की नाही? मुलांशी भांडून पण जर समाधान नाही झाला, तर शेवटी समाधान व्यक्त करण्याचं एकच व्यासपीठ आहे तुमच्यासाठी खुलं, ते म्हणजे नवरा. नवरा. छान. पण किती छान वाटतं, असं मन हलकं-हलकं झाल्यासारखं वाटतं. प्रश्न असा आहे, का बरं असं वाटतं? काय होतं असं नेमकं, असं मेंटल प्रोसेसमध्ये नेमकं काय घडतं, की असं कुणाशी तरी भांडल्यानंतर ना आपण असे हलके झाल्यासारखं वाटतं, मोकळे झाल्यासारखं वाटतं, आपला थोडा ताण कमी झाल्यासारखं वाटतं. का बरं? आणि हेच खरं आपल्या
मानसिक आरोग्याचं एक एक कारण आहे की कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे माणसं. मग तेच समायोजन आणि विस्मयोजन. जर आपण अशा गोष्टी व्यक्त नाही केल्या तर मनामध्ये त्या गोष्टींचा डोह माजेल, साठपा मोठ्या प्रमाणात होईल. मग त्याचा कुठं ना कुठं विस्फोट व्हायचा आहे की नाही होणार आहे. मग त्याचा विस्फोट अशा पद्धतीचा होऊ शकतो की तो माणूस फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतो, त्याला आपण वैफल्य म्हणतो. मग तो टोकाची बाजू घेऊ शकतो, मला राहायचंच नाही, सुसाईड करू शकतो. बरोबर की नाही? नाहीच काय झालं तर कुणाला तरी 1-2 गोळ्या घालून मारू शकतो. काही करू शकतो. वैफल्यामध्ये आलेला माणूस, फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला माणूस कुछ भी कर सकता है. आणि असं होऊ नये म्हणून त्या मेंटल हेल्थची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मग स्वस्थ म्हणजे काय आहे? हेच आहे. आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवणं म्हणजे आपण काय आहे, की प्रत्येक गोष्टीचं समतोल सांगतो. एकात्म साधतो, त्याचा एकात्मिक विकास करतो म्हणजेच मेंटल हेल्थ करतो आपण चांगली. प्रत्येक व्यक्ती आपली समायोजन क्षमता, आपले जीवन अधिकाधिक कार्यक्षम व यशस्वी होण्यासाठी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वापरतो, तेव्हा त्या प्रक्रियेस आपण मानसिक आरोग्य असं म्हणतो. एक मिनिट. सॉरी. तर हे मानसिक आरोग्य जे आपलं आहे, हे मानसिक आरोग्य केवळ शारीरिक किंवा मानसिक व्याधीपासून सुटका करून घेऊन स्वतःजवळील काही ज्याच्या क्षमता आहेत, या क्षमतांचा वापर करून आपण आपल्या जीवनामधल्या ज्या गोष्टीमध्ये समाधान मिळवतो, कसलं समाधान? मानसिक समाधान मिळवतो. आणि तो मिळवणं म्हणजेच आरोग्य आहे. मानसिक जे गोष्टीकोन आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आता आपण नेहमीच म्हणतो आरोग्य, आरोग्य, आरोग्य. ह्या आरोग्यामध्ये आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे शारीरिक. पण या मेंटल हेल्थमध्ये, मानसिक आरोग्यामध्ये स्वस्थता असते ती आपल्या मनाची, आपल्या बुद्धीला पटण्याची. आणि या संकल्पना ज्या आहेत, तर मानसिक स्वास्थ्य किती सुदृढ राहिलेलं आहे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मग मला सांगा, या ठिकाणी अजून एक व्याख्या आहे पहा, जी मग आपण पाहिली. व्यक्तिमत्वाचा समतोल व एकात्म विकास म्हणजेच मानसिक आरोग्य होय. वॅटसनने केलेली व्याख्या, व्यक्ती आपली समायोजन क्षमता, आपले जीवन अधिकाधिक कार्यक्षम व यशस्वी होण्यासाठी जेव्हा वापरतो, तेव्हा त्या प्रक्रियेस मानसिक आरोग्य असं म्हणतात. अशा ह्या व्याख्यांचं सुद्धा आपण विश्लेषण केलेलं आहे. आता हे मेंटल स्वास्थ्य, मानसिक आरोग्य नेमकं कशाला म्हणायचं? मानसिक आरोग्य ही संकल्पना जितकी दिसते तितकी छोटी नाही आहे, ही खूप व्यापक आहे. याच्यामध्ये ह्या मानसिक स्वास्थ्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिक आणि सामाजिक स्वास्थ्यांचा सुद्धा, या अंगांचा, या बाजूचा, या डायमेन्शनचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होत असतो. मानसिक संकल्पना ही जी आहे, त्या मानसिक संकल्पनेमध्ये किंवा मानसिक स्वास्थ्य या संकल्पनेमध्ये मानसिक आरोग्याचा सुद्धा समावेश होतो, आहे की नाही? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं होत असताना मानसिक स्वास्थ्य म्हणजेच आपल्या मनाचा समतोल आपण राखला पाहिजे. आणि ते राखून आपल्या ज्या क्षमता आहेत, त्या क्षमतांचा आपण जास्तीत जास्त वापर करून आपल्या शारीरिक व्याधी असतील, मानसिक विकृती असेल, कार्यक्षमता आपली वाढवायची असेल, चांगलं सामाजिक संबंध प्रस्थापित करायचं असेल, तर या जीवनामध्ये आपण सुख, समाधान, आनंदाने घालवायचं असेल, तर आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याच बाबींना आपण मानसिक स्वास्थ्य असं म्हणतो. मग ह्या मानसिक स्वास्थ्याचे नेमके निकष काय असतील बरं? मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी काय बरं चांगले निकष असतील? काहीतरी निकष लावावा लागेल का नाही? निकष म्हणजे नॉर्म्स, कुछ तो रहना चाहिए की नाही? की मानसिक स्वास्थ्य कशाला म्हणायचं बाबा? चांगलं आहे. कसं असतील? तर त्याच्यामधलं पहिलं आपण निकष पाहूया, वैयक्तिक निकष. काय सांगाल बरं तुम्ही? वैयक्तिक निकष काय असेल मानसिक स्वास्थ्य राहण्यासाठी? आपण चांगले सदृढ राहण्यासाठी, आपल्याला ट्रेस न येण्यासाठी, आपल्या बघा, जो माणूस मानसिक त्रासाने जास्त व्याधलेला असतो, त्या माणसाला शारीरिक व्याधी सुद्धा होतात. बरोबर आहे ना? बघा, जो सतत टेन्शनमध्ये असतो, त्याला शारीरिक आजार सुद्धा होतात. बरोबर आहे की चुकीचं आहे? हो सर. बरोबर आहे सर. पाहिलं का एखादा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असा एखादा माणूस पाहिला का, जो सतत टेन्शन मध्ये होता, सतत तणावामध्ये असतो, म्हणून त्याला हे आजार सगळे जुळले गेले?
एखादा आजार पण सांगू शकता का कसला काय आला तो? मीच आहे सर आता सध्या अरे तर. बाप! हं. बोला जसं की सांगा चला. जसं तुम्ही असाल जसं तर की जसं की माझे 2 लहान मुलं आहेत सर. हां. मग माझी जाऊ आणि मी आम्ही म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. आता ती हो. सध्या डिलिव्हरी झाली. ती माहेरला गेली. बरं. पूर्ण घराचं सगळं ओझं माझ्यावर आलंय सर. आणि बरं. त्यात माझा अभ्यास, मुलांचं दोघांचं. हं. आणि ह्याच्यामुळे इतकं ताण पडला माझ्या डोक्यावर, की कोणाला मी असं म्हणजे मन मोकळ्याने बोलू पण शकत नाही. आणि सारखं मला डोकं दुखतं, झोप येत नाही असं होतंय सर. हं. बरोबर आहे. ताण वाढला, ट्रेस आलं, मानसिक अस्वस्थता निर्माण झाली, मनामध्ये चिडचिड झाली, ताण आला, पेपर तर जवळ आले, हे कामं तर करायची आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, सरांचा नको असणारा तास सकाळी लवकरच असतो. 7:30ला कामं करायची हे तास बघायचा आहे. हां, जर जाऊबाई असली तर उलटं ते काम चांगलं झालं सर सकाळी असल्यामुळं. चांगलं उलटं झालं का? चांगलं झालं माझ्यासाठी तरी. हो का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यामुळे ताण येतो. मग ताण आला म्हणजे ओळखलं तुम्ही. ताणानं काय होऊ शकतो असा हा ताण जर कंटिन्युअस राहिला तर माणसाला शुगर, बीपी, थायरॉइड अशा गोष्टींना किंवा अशा आजारांना सुद्धा आमंत्रण मिळतं. बरोबर आहे का? म्हणून माणसानं जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला स्वस्थ राहायचं आहे. आता प्रश्न पहा, आता किती जरी केलं आणि काही जरी केलं तर तुमची कामं तुम्हालाच करावं लागणार आहे. बरोबर आहे? आता कितीतरी काय झालं तर महिना 2 महिना ती इकडे येणारच नाही. यात काही शंका आहे का? काहीच नाही. मग आपण का बरं त्रास घेतो? जर हे होणारच आहे, हे किती जरी आपण ट्रेस घेतला, तर तेच घडणार आहे. मग ट्रेस का बरं घ्यायचा आहे? आपण ट्रेस घेऊन, आपण ताण घेऊन त्या गोष्टीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये जर परत पडत असेल तर ठीक आहे. अरे तुम्ही किती जरी ओरडलं, तुम्ही किती जरी भांडलं, कुछ फरकच नहीं पडने वाला. क्या करने वाले हो सब इतना कर कर? उगाच तुम्ही तुमच्या आरोग्याला अस्वस्थ करत आहात आणि नको त्या आजारांना आमंत्रित करत आहात. येस ओर नो? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे बरोबर का आहे. बरोबर आहे चुकीचं आहे? सर, हां. बरोबर. हं. सांगा, तुमचा बिचारा नवरा ऐकतंय ह्या कानानं आणि सोडतंय त्या कानानं. म्हणून नवरा सुद्धा चांगला स्वस्थ आहे, गुडगुडीत आहे. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल, की मी एवढं सगळं ओरडते. मी कुणाला असं म्हणत नाही बरं का टार्गेट करत नाही, की सर नवऱ्यावरच राग कसं काय बरं एवढं? तर लक्ष घ्या, की ते तुम्ही तर एक साधन आहे तुम्ही ओरडण्याचं. काय दिवसातून नाही म्हणलं तरी 1-2 वेळा उगाच भांडतो आपण. पण त्या बिचाऱ्यावरती किती परिणाम झाला पाहिजे होता? पण ते होत नाही का? तर इकडून ऐकतो, इकडून सोडून देतो. स्वस्थ ठेवतो स्वतःला. मग आपण का बरोबर ठेवत आहे नाही? सर. मग हं. आपण का ठेवत नाही स्वतःला स्वस्थ? ते ठेवू मी शकतात. जास्त आपण का विचार नाही? करते. हां? एकाच गोष्टीवर जास्त विचार करते सर मी. पण त्यांनी जास्त तसं करत नाहीत. हो. आणि आपण त्याच तेच नाही घेऊन बसतो. एकंदर सगळ्या स्त्रिया हो. जास्त करून विचार करतात. काय? स्त्रिया जास्त विचार करतात खूप, खूप, प्रत्येक खूप करतात गोष्टीचा. आणि नको त्या बाबतीवर पण कधी-कधी करतात. बरोबर, बरोबर. आणि ती 100%. मायक्रोच्या पुढे जाऊन विचार करतात. उगाच बारीक उगाच ते इतकं छान इतकं दोऱ्यातला दोरा काढत बसतील ना, नको म्हणलं तरी इतकं बारकाईनं पाहायचं. छोट्या-छोट्या गोष्टी, मोठ्या तर लांबच ठेवा. मोठ्याचं तर बघ किसच पाडतात. छोट्याचं किस पाडतात म्हणजे मोठ्याचं काय गोष्ट आहे. मग हे मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल, तर सगळ्यात पहिली जबाबदारी किंवा पहिलं निकष आहे, तो म्हणजे वैयक्तिक येतो. आता इथं मॅडमनी जसं सांगितलं. आता वैयक्तिकमध्ये काय येतं पहा, की आपण आपल्या सभोवती, आपण आपल्या मनाला आपण किती कंट्रोल केलेलं आहे आणि आपल्यावर एखाद्या गोष्टीचा किती परिणाम होतो. आपण आपल्या भावनेच्या आहारी गेलो का? आपण आपल्या भावनांच्या आहारी गेलो का? कधी-कधी एखादी गोष्ट आपल्याला सहनच होत नाही. नको असणारी गोष्ट झाली, तर आपल्याला खूप राग येतो. असं वाटतं की धरावं आणि पदा पडवावं. वाटतं की नाही? हो सर. हो सर. केल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यावर कंट्रोल केलं का आपण कधी? केलं का कंट्रोल? हे कंट्रोल करता आलं पाहिजे. नसलेल्या गोष्टीमध्ये आनंद शोधता आला पाहिजे. स्वतःबद्दल आपल्याला स्वतःबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपण कधी चांगलं राहणार आहे, आपण आनंदी राहणार आहे. एक गोष्ट सांगतो पहा. आता सगळ्यात जास्त महिलांना कशाचा ट्रेस येतो आणि कशाचा ताण येतो पहा. आपण स्वयंपाक करतो. रोज पण स्वयंपाक मलाच करायचा आहे आणि रोज संध्याकाळी पण स्वयंपाक मलाच करायचा आहे. म्हणजे सकाळी बी स्वयंपाक मीच, संध्याकाळी बी मीच. उगाच ताण घ्यायचं आणि उगाच त्या गोष्टीमध्ये ताण घ्यायचा. हां, आता सर्वसाधारणपणे सहजची गोष्ट सांगतो. आता तुम्ही ताण घेतलं तरी कुणाला करायचंय स्वयंपाक? मलाच आम्हालाच करावं करायचं. लागणार. आणि न आपल्यालाच ताण घेता जरी केलं तर मग कुणाला करायचंय स्वयंपाक? मलाच आपल्यालाच करावं लागणार. करतो. आज तेच न ताण घेता जर तुम्ही स्वयंपाक केला तर काय होईल? मग काय?
आणि स्वयंपाक करताना इतकं तुमचं ते मेंटल तावलेलं असतंय, कसे भन्नाट विचार येतात, नको असणारे विचार येतात, असे असे विचार येतात, तुमचं तिथं विचार मंथनच चाललेलं असते डोक्यामध्ये. खाली स्वयंपाक आणि वरती डोकं, डोक्यामध्ये एकमेकाला कुणाला तरी वरडावरडी, ताण, नाहीतर एखादं दुसऱ्या शिव्या दिलेल्या, ह्या सगळ्या मेंटलमध्ये चालतात. वर डोक्यात चाललंय, खाली तुम्ही भाजी शिजवतात, म्हणजे वरून तुम्ही भाजीमध्ये तेच घालत आहे. मग घरात सुख शांती तरी कशी येणार आहे? सो दॅट रिलॅक्स व्हा. रिलॅक्स होताना स्वतःला आनंदित ठेवा. कसं ठेवायचं आहे? ठेवा ना मस्तपैकी. एवढं मोठं आपल्याला स्मार्टफोन दिलेला आहे, कुणाकडे टॅब आहे, कुणाकडे काय आहे, हल्ली ब्लूटूथचा जमाना आलेला आहे. आपल्याकडे अंबानी तर तुम्हाला रोज फ्री 1.5-2 GB दिलेला आहे. करा ना वापर स्वयंपाक करताना. लावा मस्तपैकी छान तुम्हाला आवडणारी गाणी, छान जुनी, आणि ते स्वयंपाक करताना एखादी बातमी ऐका, एखाद्या गोष्टी ऐका आणि आनंद पहा. स्वयंपाक करताना गाणं लावून कधीतरी आनंद घेऊन स्वयंपाक करून पहा, आणि त्या दिवशी तुम्हाला कधी स्ट्रेस येणार नाही, हेही मी लिहून देतो. केलंय का कधी? आणि जे करत आहात त्यांचा आनंद पहा. कधीच त्यांना त्या गोष्टीचा ताण येत नाही. कारण होतं काय, स्वयंपाक करत असताना किमान हॅलो आपल्या सर. हा, बोला. हा सर, मी रोजच म्हणजे सकाळी 40 ऐकते, त्यामुळे थोडस रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स वाटतं. ताण येते का? तुम्ही तास 2 तास त्या स्वयंपाकघरामध्ये असता, ते ऐकत असता, तुम्ही जे पण काय ऐकता त्याच्यामुळे थोडा ताण गेल्यासारखं वाटतो की नाही? कधी ते टाइम निघून गेलं हे कळत नाही. काय होतं रोज स्वयंपाक 40 जरी ऐकले तरी थोडस शांत वाटतं, म्हणजे आपले विचार बाकीचे येत नाही डोक्यात येत वगैरे. नाहीत. हे महत्वाचं आहे. काय होतं, मानवी मन जर मोकळं राहिलं ना, त्याच्यामध्ये असंख्य थॉट्स येतात, विचार्स येतात. माहित आहे का तुम्हाला? आपल्या विचार प्रक्रियेमध्ये दिवसभरातून 4 ते 5 हजार विचार येतात आणि जातात. विचार येतात आणि जातात, हे आपल्याला माहित नाही. आपण एवढं कधी विचार करतो बरं? येत आहे. हे मोकळं मन जेव्हा असेल त्यावेळेस होतं. आपण किचन रूम मध्ये नाही नाही म्हणलं तरी तास, 1.5 तास, 2 तास असतो. आणि हल्लीचे किचन हे वरचे आहेत, उभारून करावं लागतं. मग उभारून केल्यामुळं पाय दुखतात, स्ट्रेस येतो, आणि सतत तेच करत असल्यामुळं ताण येतो. आणि तो ताण कुठेतरी काढावं, चिडचिड होते. मग तुमचं ते किचन मधलं आवरलं की नाही, तुम्हाला धुणं धुवावं लागतं, किंवा इतर काम काय असतील ते तुमचं रुटीनचं करावं लागतं. म्हणजे जवळ-जवळ 5-6 तास तेच काम केल्या कारणामुळं तुम्हाला असा ताण येतो. आणि मग तो राग कुठेतरी व्यक्त करावासं वाटतं. चिरड येते, चिडचिड होतं, नीट जेवत नाही आपण, जेवलेलं आपल्याला पचत नाही, खाल्लं तरी न खाल्लं तरी अशातून कोणतरी आलं, काहीतरी झालं, मुलांनी काहीतरी वेगळंच काहीतरी काम लावून ठेवलं, मग तर विचारूच नका, सगळा विस्फोटच होतो. मग तुम्ही तुमच्या लाईफला कधी आनंदी ठेवणार आहे? आणि हे आनंद कधी घेणार आहे? जर हीच कामं तुम्हालाच करायची असतील, काही झालं तरी सगळं तुम्हालाच करायचं असेल, तर आपल्या जीवाची हैराण का करून घ्यायची? प्रश्न बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर आहे सर. स्वयंपाक बरोबर करून आहे सर. शाळेला जायचंय, स्वयंपाक करून कॉलेजला जायचंय, स्वयंपाक करून ट्युशन घ्यायचंय, ट्युशन लावायचंय, स्वयंपाक करून जॉबला जायचंय. ताण कुणाला येणार आहे? तुम्हालाच येणार आहे. आणि हे करून तुम्हाला जायचं असेल, तर ताण घेण्यात काय मजा आहे? आणि आजचं हे जे काही वैफल्य किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचं कारणच हे आहे, की आपण एखाद्या गोष्टीत आनंदच घ्यायचं सोडून दिला. पूर्वीची माणसं जास्त दिवस जगत का होती? कारण ती आनंदी होती. आहे तिथं समाधान होतं. हे मलाच करायचं आहे. मग 10 भाकरी पण मीच करणार नाही, 100 पण मीच करणार आहे. पूर्वी पहा, एका घरामध्ये 100-100, 150-150 भाकरी एका वेळी थापल्या जात होत्या, एका वेळी. कारण घरातला माणूस खाणाराच. नाही नाही म्हणतो पुरुष खात होता 10-12 भाकरी. आणि मग मोठं कुटुंब, जिथं 30-35 माणसं. आता पहा कुठलं बेरीज कुठं लागली. मग हे स्वस्तता, आता आम्ही 1 अन् 2 भाकरी थापायचं म्हणलं की जीवावर येतंय. व्हाय? का? माझं काम आहे, माझी जिम्मेदारी आहे. ती जिम्मेदारी आपण विसरतो, आणि त्या जिम्मेदारी विसरल्या कारणामुळं आपण आनंद घ्यायचा विसरतो. लक्षात घ्या, आज तुम्ही ट्राय करून पहा. कोणी काय पण असू दे, कुणाचं कोणतंही काम असू दे, फक्त स्त्रियाचंच म्हणणं नाही, पुरुषांचं सुद्धा हे काम जर आपलंच असेल, आपल्यालाच करावं लागत असेल, तर त्याच्यात आनंद घेऊन घ्या. आणि हे करत असताना गाणी लावा, मस्तपैकी काहीतरी ऐका. मग खूपच काही जर असं असेल तर मोटिव्हेशनल ऐका. लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल तर खूप छान असं ऐका. विवेक बिंद्रा, डॉक्टर विवेक बिंद्राचं तुम्ही मोटिव्हेशनल स्पीक ऐकू शकता, ओल्ड गाणी ऐकू शकता. काहीच नाही झालं तर तुम्ही त्याला विचारा, अभी मैं उदास हूं, मेरे लिए कुछ तो लगाओ. ते लावते मनानं. तुम्ही उदास असले की काय लावायचं? मनाला फ्रेश करायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते करा, आणि करून मग पहा तुम्ही किती थोडं चांगलंच फील करताय. हे वैयक्तिक निकष आहे त्याच्यामध्ये आनंद मानणं. मला सांगा, गरिबी आहे म्हणून सारखं कुंठत बसण्यात काय उपयोग आहे?
मग अशा वेळेस काय होतं, ज्यावेळेस तुम्ही असे ट्रॉफिक निर्माण करतात त्यावेळेस तुमच्याकडे नवीन विचार येत नाही, नवीन सृजनशीलता येत नाही, त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी नवीन उत्तरं येत नाहीत. आणि ही सगळी जर मिळवायची असेल तर मन शांत. मन चंगा तो कटवतो मी भी गंगा. तुमचं मनच चंगा नाहीये तर कुठून काय नाही, कुठून गंगा कुठं वाहणार आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. मग हे वैयक्तिक निकषकडून जातो आपण सामाजिक निकषाकडे. आपण आपले बघा, इथं आपण आपल्या भावना समजल्या की आपल्याला लोकांच्या भावना समजतात. म्हणून वैयक्तिक निकषामध्ये आपलं महत्वाचं आहे. इथं समजलं की लोकांच्या पण दुखणं कळतं. म्हणून सामाजिक निकष सुद्धा खूप महत्वाचे आहे. मला माझं दुखणं कळलं की समोरच्याचं दुखणं कळतं. एखादा विद्यार्थी उशिरा का आला असेल बरं, लगेच रागावून जमणार आहे का? लगेच हे करून जमणार आहे का? समजून घ्या त्याच्याही भावना. आपले कलिग्स असतील, आपले जोडदार असतील, आपले घरचे असतील, आपली फॅमिली असेल, हेही लोक असं का करत असतील, बाहेरची लोक असतील, ह्यांनी सुद्धा अशा परिस्थितीतून गेलेले आहेत. मग जो व्यक्ती त्या परिस्थितीशी तडजोड करत नाही, आपली घरात भांडणं का होतात? भांडणं का होतात? त्याला कारण आहे विचाराशी विचार न जुळणं. बरं जुळले नाही तर त्याला तडजोड करता आली पाहिजे. एक दोन पाऊल मागे पुढे सरकता आलं पाहिजे. आणि जो सरकतो तो यशस्वी होतो. त्याला ट्रेस येत नाही. ठीक आहे बाबा, तू यावेळेस, मी पुढच्या वेळेस. ओके. असं आपण म्हणत नाही. तडजोडच करत नाही आणि तडजोड नाही झाली की मग ट्रेस चालू होतो. सामाजिक निकषामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ती तडजोड. करतो का हो आपण? होतं की नाही कधी-कधी आपल्या आयुष्यामध्ये? आपण आपला हट्टीपणा धरून बसतो म्हणून आपल्याला तडजोड होत नाही आणि आपल्याला मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. घरातलंच नाही तर घरातल्या बाहेरच्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा. आपल्याला असं वाटलं की आपण शिक्षक आहे आणि आपण ज्या बसमध्ये जातो गेले की आपल्याला असं वाटतं की मला जागा मिळायला पाहिजे. हं? किंवा मी जागेवर ज्या बसणार आहे तिथनं तो माणूस उठला पाहिजे, मला बस म्हणला पाहिजे. असंही कधी-कधी होतं का नाही? मग हे जे आहे ना मीपणा, माझे सगळ्या या सगळ्या गोष्टीमध्ये तडजोड करता आला पाहिजे. आणि जो तडजोड करेल तोच माणूस त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. त्याचं सामाजिक जीवन सुद्धा सुखी राहतं. दुसऱ्यांना जाणून घेणं, दुसऱ्याला समजून घेणं आणि दुसऱ्यांशी सुद्धा प्रेमानं वागणं. वागतो का आपण प्रेमाने? प्रेम म्हणजे काय ही व्याख्याच सध्या निघून गेलेली आहे. प्रेम हे शब्द दोनच दिसत असले तरी ते काही प्रेम फक्त नवरा आणि बायको, प्रियकर आणि प्रेयसी बद्दलच नाहीये. तर हे प्रेम हा शब्द त्या सगळ्याच गोष्टीसाठी लागू होतो जो आपल्या भोवती-अवती येतो. बरोबर आहे का? मग सगळ्याच्या बरोबर प्रेमानं, माणुसकीनं वागता आलं पाहिजे. समाजाचे आपल्याला नीती नियम माहीत पाहिजे. रूढी परंपरांचं पालन करता आलं पाहिजे. रूढी परंपरांचं पालन नाही केलं, की मग आपल्याला ट्रेस यायला लागतो. आपल्याला मग विरोध व्हायला लागतो. मग समाज तुमच्यावर खवळून उठतो, आहे की नाही? मग समाजमान्य वर्तन आपल्याकडून घडून आलं पाहिजे. आणि हे सगळं जर झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे. मग हे मानसिक स्वास्थ्य आहे. सामाजिक मानसिक स्वास्थ्य हेच आहे. भांडण न होणं, तंटा न होणं, नीती, नियम, रूढी, मूल्य, जीवनमूल्य, जीवनसंस्कार आपल्याकडे रुजले पाहिजे. या सगळ्या बाबींचा आपण काय केला पाहिजे? योग्य अनुकूलन केलं पाहिजे, योग्य वापर केला पाहिजे. तिसरा निकष आहे तो म्हणजे क्रियात्मक निकष. आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात. त्या समस्येवरती आपल्याला मात करता आली पाहिजे. बरोबर आहे का? मी नेहमी म्हणतो पहा, प्रत्येक समस्या आली तरी प्रत्येक समस्येवर पाय ठेवून पुढे जाण्याची ताकद आपल्यामध्ये असलीच पाहिजे. अडचणी आपल्यालाच येतात. जो करतो त्यालाच संकट येतात. जो करतो त्यालाच अडचणी येतात. अन्यथा कुणाला काय करता त्याला अडचणच येत नाही. जे अभ्यास करेल त्यालाच अडचणी. जे अभ्यास करणार नाही ते सुखी आहे. काय टेन्शन आहे? कुछ भी नाही. आणि ज्याला अभ्यास करतंय म्हणून ते टेन्शन घेतंय. हे समजलं नाही, ते समजलं नाही, ह्याहून झालं, त्याहून झालं. पण येणाऱ्या अडचणीवरती मात करता आली पाहिजे. समस्येसाठून त्या समस्येतून काहीतरी मार्ग काढता आला पाहिजे. प्रत्येक समस्येला काही ना काही मार्ग असतात, काही ना काही उपाय असतात. ते काढता आले पाहिजे. आणि आपलं काम, योग्य काम कार्यक्षमतेनं, योग्य कार्यक्षमतेनं आपण पार पाडलं पाहिजे, सुरू ठेवलं पाहिजे. आणि हेच प्रत्येक व्यक्तीचं चांगलं स्वस्थ आरोग्य, मानसिक आरोग्य असण्याचं एक लक्षण आहे, एक निकष आहे. पहा, आपल्याला ज्या जॉब मिळालेला आहे, जो जॉब मिळालेला आहे आणि त्या जॉबला 10,000 पगार आहे. हां?
आणि तुम्ही समाधानी, मिळाले ना 10,000 ठीक आहे, चला. आणि तुम्ही ते काम करत राहता, योग्य पद्धतीने करत राहता, त्याच्यातच आनंद घेता. पण अशामध्ये जे कोणतरी येते, बाई किती काम आहे आणि पगार उडूलाच, म्हणून मी नाही बाबा करत, मी हे नाही करत, मी ते नाही करत, मग ते विरोध करत राहतात. मात्र तुम्ही आहे तर त्या समाधानी मानता आणि तुम्ही पुढे करत जाता, म्हणून तुम्ही प्रिय राहता, म्हणून तुम्ही समाधानी राहता आणि तुमचं काम सगळ्यांपेक्षा चांगल्या पद्धतीने राहतं. त्याच्याच विरुद्ध जो चिडचिड करतो, जो समाधानी नाही आहे, त्याच्या कामामध्ये चुका निघतात, त्याची काही अडचण असते आणि सतत सतत तो हिटवरती येतो आणि तो समाधानी नसतो. म्हणून ज्याच्यात आहे, जे आहे त्याच्यामध्ये आपली कार्यक्षमता व्यवस्थित वापरायची, व्यवस्थित वापरून स्वतःला प्रूव्ह करायचं, हे सगळ्यात महत्वाचं मानसिक स्वस्थाचं निकष आहे. कळले का निकष? म्हणजे आपल्याला जर स्वस्थ राहायचं असेल तर वैयक्तिक, सामाजिक आणि क्रियात्मक निकष कसे असले पाहिजे. म्हणजे वैयक्तिक मध्ये सुद्धा तुम्ही हे क्रियात्मक निकष वापरलं म्हणजे घरातली कामं करताना तुम्ही सुद्धा सगळं व्यवस्थितरित्या काम करून केलं तरी तुम्ही यशस्वी होणार आहे. हेच सगळ्यात चांगल्या स्वस्थाचं स्वस्थ जीवनाचं मूलमंत्र आहे असं म्हणायला काढतं. मग चांगल्या मानसिक आरोग्याची लक्षणं काय असतील बरं? चांगलं मानसिक आरोग्याची लक्षणं काय असतील? सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला ताण, कितीही संकट आली, किती पण ट्रेस आला तर त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढता आला पाहिजे. तोंड म्हणजे काय असं प्रत्येक वेळी तोंड पुढे नाही करायचं. ताणतणावाला तोंड म्हणजे प्रत्येक गोष्टीला उत्तर देता आलं पाहिजे, त्याच्यातून मार्ग काढता आला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला काही ना काही मार्ग असतो. ज्या ठिकाणी ए बाजू असते त्याला दुसरी बी बाजू असलीच पाहिजे. त्यामुळं जिथं चांगलं होतंय तिथं वाईट असतंच आणि जिथं वाईट असतं तिथं चांगलं असतंच. प्रत्येक तणावाला आपण तोंड देता आलं पाहिजे, प्रत्येक तणावातून आपल्याला बाहेर निघता आलं पाहिजे. प्रत्येक समस्येचं ना कुठलं समस्येला त्या समाधान असतंच, नाही असं नाही. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे का? हा चांगल्या मानसिक आरोग्य जर आपलं ठेवायचं असेल तर तणावाला तोंड देण्याची क्षमता असली पाहिजे की नाही? हो सर, असली पाहिजे. मग कुठं आपण हो कमी सर. पडतो? कमी कुठं पडतो बरं मग आपण काय काय करतो? प्रॉब्लेम, हा बरोबर, बोला. एखादा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यापेक्षा त्याच्यावर विचारच करत बसतो, कसं करायचं, काय करायचं, त्यातच वेळ जातो आपला. किंवा मग आपण ओरडत बसतो ना, हे माझ्याच नशिबी हा. का आलं, मलाच का बरं संकट येतात, मीच काय केलं, देवा माझ्याकडे लक्ष दे, काय केलं असेल बरं, मी काय घडलो असेल, मलाच का. अरे तू आहे त्याचा एबल म्हणून तुला दिलंय. प्रत्येक माणूस त्या प्रत्येक गोष्टीसाठी एबल आहे. संकट कुणाच्या तोंडाला येत नाही, अडचणी कुणालाही येत नाहीत. अडचणी त्यांनाच येतात जे त्याच्या लायक असतात. काय मत आहे तुमचं? म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात, बिझी है तो इझी है. तुम्ही कित्येक अडचणीमध्ये असाल, तुम्ही कित्येक गोष्टीमध्ये जा, प्रत्येक गोष्टीमध्ये जो तोच संकटांना तोंड देऊ शकतो ज्याच्यामध्ये एबिलिटी आहे. अन्यथा मग आत्महत्या करणारी माणसं काही कमी नाही आहेत. ह्या जगामध्ये आत्महत्या करणारी माणसं काही कमी नाही आहेत. कारण काय आहे की प्रत्येक ताणतणावाला, प्रत्येक अडचणीला, प्रत्येक समस्येला तोंड देता आलं पाहिजे. असं नाही, आपलं काय आहे माहितीये का, गुणधर्मच काय आहे पहा. आता मला एकच गोष्ट सांगा, रस्ता आहे, हायवे आहे, त्या हायवेवरती स्पीड ब्रेकर लावला जातो. स्पीड ब्रेकर लावला जातो का? असते का नाही रस्त्यावर? हो. कशासाठी असते? कशासाठी असते? वेग नियंत्रित करण्यासाठी, वेग गाडीचा वेग. नियंत्रित कर. वा, काय सुपर सॉलिड शब्द वापरला बघा, छान. वेग नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर असतो. पण हल्ली त्या रस्त्याच्या कडेला उभा राहा जिथं स्पीड ब्रेकर असतं, गाड्या येतात आणि कशा जातात सांगू शकाल का? स्पीड ब्रेक होतं का तिथं? नाही हो. काय उडत होतं? जातात गाड्या, हा उडत जातात गाड्या, हा? उडतात गाड्या डायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट असं वेग न कमी करता जातात. अजून हा, अजून दुसरा एक मार्ग आहे पहा. कडेने पुण्यामध्ये जातात, असं हा कडेने जातात, त्याच्या साईडने मार्ग काढतात. करेक्ट. बाजून जातात म्हणजे समस्येला स्पीड ब्रेक. अरे स्पीड ब्रेकर हा स्पीडला ब्रेक लावण्यासाठी आहे, नाही हे साईडनं जाईल, बाजूनं जाईल. आपण आपल्या आयुष्यात ते बाजूने जाईल सर, सपाट रस्त्याने. अरे होतं काय माहितीये का, त्या समस्या येतात तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी, हे रस्त्यावरूनच घ्या. पण आपण काय करतो, काहीतरी मार्ग म्हणून जातो. हे ब्रेक करण्यासाठी आहे, त्याला सामोरे जा, खरंच ब्रेक कमी करा आणि जा.
पहा बघू किती व्यवस्थित होईल. आता कधी कधी काय होतं, गडबडीत मध्ये असतो म्हणून आपण वाट काढायला जातो, पण वाट काढत असताना किंवा त्याच्या साईडने जात असताना समोर कोण असेल तर धडकला, पडला, ऍक्सिडेंट झाला, कोण काय करणार जिम्मेदार आहे? हे आयुष्यामध्ये पण असंच आहे, मानसिक आरोग्याचं पण असंच आहे. आपण समस्येला तोड न देता साईड काढून जातो आणि सगळं लक्षण ठीक आहे, इट्स ओके, ऑल इज वेल. जेव्हा आपण हे करत नाही तेव्हा मात्र आपल्याला स्ट्रेस येतो. दुसरं आहे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अटिट्यूड. सगळ्यात महत्वाचं हे असणं गरजेचं आहे. मी करू शकतो, मी करू शकतो, मी करू शकतो, मी करू शकतो. जे आहे काय करते की बीएड करून कित्येक लोक बेरोजगार पडले. खरं सांगा बघू, तुम्ही का बरं बीएड करता? आहे का असं कोण तुमच्या आयुष्यामध्ये असा भेटला का की बीएड करले म्हणून लय कौतुक केलंय? काय करायला टीईटी घेईन काय की ते गव्हर्नमेंटला बी अक्कल नाही तुम्हाला बी नाही. काय करायला की नोकरीच मिळत नसते, मिळाली तरी 10-15 हजाराची. किती मिळणार आहे मिळून? काय मरमर करताय? सकाळी काय उठताय, पळताय काय 10 हजारासाठी? आहे का? मग आपल्यावर काय परिणाम होईल का नाही त्या गोष्टीचा? थोडं तर थोडं तर होणार अबे ना सर. किती बी अभ्यास कर बे. बघा हे टोन सोलापुरी, किती बी कर बे, कायच होत नसतंय. मुलकाचा उघड असतं टीटी. हा करला की उगच घासघासाला. त्यापेक्षा काम कर बे, झालं. काय थोडा तरी किंचित तरी परिणाम होईल का नाही? होणार सर. होतं. निगेटिव्ह गोष्टींचा लवकर होतो. निगेटिव्ह गोष्टीचा लवकर होतो आणि ते मी तर सर सकारात्मक. कोणाला सांगितलंच नाही मी टीईटी देते, फक्त माझ्या मिस्टरांना माहिती. म्हणजे तुम्हाला माहित आहे, तुम्हाला खाली आणणारे मायनस करणारे लोक कमी नाही आहेत आपल्या इकडे, बरोबर? हा मग काय. हेच तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचं कारण आहे मॅडम. हम्म. करत राहा, काय जे सांगू लोक नका. पॉझिटिव्ह आपल्याला देतात ना वाईब्स, त्यांनाच मी काही सगळ्या गोष्टी शेअर करते. जे निगेटिव्ह त्यांना सांगतच नाही, काहीच सांगत नाही. येस, काय गरजच नाही ना त्याला सांगून. काय हा. माझं काय चांगलं होणार आहे का? जे चांगलं आहे उलट त्याला वाईट करण्यासाठी ते प्रयत्न करतील. हो, आणि त्यातली त्यांना अक्कलच नसते, त्याच्यावर त्यांना सांगूनच उपयोग नाही ना. काय आणि सांगायचं त्यांना. त्याचं आयुष्य लोकांना निगेटिव्ह करण्यातच जर जात असेल, तुमच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जाच भरण्यात त्याचं आयुष्य जाणार असेल, तर ते आपलं काय चांगलं करणार आहे? त्याचं होईल तर आपलं करल. सो आपल्याला पॉझिटिव्ह वेज निर्माण करायचे आहेत आणि या पॉझिटिव्ह वेज तुम्ही जितकं पॉझिटिव्ह असाल तेवढ्यासाठी. कित्येक संकटे आले असतील, ठीक आहे, बघू, करू, भिडू, समजू. नाही आलं की पहिलं रडारड, संकट मलाच काय येतात, काय असं मी पाप केलं असेल की प्रत्येक वेळेस अडचणी मलाच येतात. बघा ना, आता काहीतरी फी भरायची असेल, असं काहीतरी पैसे गोळा केले असेल, असं कोणतरी पडलेलं असतंय, फुटलेलं असतंय, काहीतरी सांडलेलं असतंय, सगळं तिकडं जातं, इकडं अडचण येते. असं काहीतरी मी घ्यायचं म्हणलं की काही ना काही पैशाची तंगी येते ना, कुठल्या कुठल्या विचाराची तंगी येते. आता तर चांगलं सगळं झालं म्हणून कुणाचं लग्न येते, मुंज येते, झाला पैसा कन्वर्ट तिकडंच घाला. मग आपण तिथे नकारात्मक विचार करतो. पण त्या विजेचा सकारात्मक विचार केला तर आयुष्य पण सुदृढ होईल, सुकून जाईल आणि व्यवस्थित जगलं जाईल. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे सर. दुसरं आहे इमोशनल स्टेबिलिटी असणे, भावनिक स्थिरता. कधीच ढासळते आपली, डळमळते बघा भावनिक स्थिरता. आपल्याला कोणतरी काहीतरी म्हणलं की मनामधले सगळे तार असेच कणकण वाजायला लागतात आणि आपण लगेच व्यक्त होतो. तोंडातून काही ना काही अपशब्द निघतो. म्हणजे मेंटल आपण अस्थिर नसतो, आपला राग लगेच येतो, आपल्या रागाचा पारा लगेच हाय होतो. पाणी तापायला सुद्धा उशीर लागत असेल, पण तुम्ही तापायला उशीर लागत नाही. बरोबर आहे चुकीचं आहे? अस्थिरता, भावनिक, इमोशनल. कधी कधी रडणंच होतं आपल्याला, ते दुःखच आवरत नाही, आपण रडायलाच लागतो, उपसा भुक्षी रडतो, हॅ हूं करत लगेच मगरमच्छ के आंसू आ जाते हैं आंखों में. बरोबर आहे का? का बरं असं काय होतं? काही जणांना सहनच होत नाही. पहा, कोणी जरी असं जरा जोरानं बोललं तरी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतात. हल्लीच्या मुलींना तसंच होतंय. का? असं का होतं? तर आपण आपल्या इमोशनल वरती कंट्रोलच करत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला स्थिरता असली पाहिजे. लगेच राग येणं, लगेच रडणं, लगेच दुःख होणं, दुःख आलेलं सहन न होणं, मनावरती खूप मोठा आघात होणं, ह्या काही चांगल्या गोष्टी आहेत का? ह्या चांगल्या गोष्टी नाही आहेत, या अस्थिर करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्याला स्थिरता मिळवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि हे जेव्हा आपण कराल तेव्हाच आपण, लक्षात घ्या, सुखी समृद्ध राहणार आहोत. नंतरचा आहे चांगले निर्णय घेणे, गुड डिसिजन मेकिंग.
आहे का? कोण सांगू शकेल का? तर मी घेतलेले नेहमीच निर्णय चांगले घेते. काय पण असू दे. मला काही जमत नाही. मला चांगलाच निर्णय घेतल्याशिवाय समाधानच वाटत नाही. अरे, एक पण नाही. एखादा तरी घेतला असेल निर्णय चांगला. घेतला एखादा. टीईटीचाच घेतला. हा. बीएडचा घेतला. बीएडला पण बीएड. खूप लोक पॉझिटिव्ह होते. एकच मॅडम निगेटिव्ह भेटले आता इंटर्नशिपला. आम्हाला सुरुवातीला एक रूम दिला त्यांनी, म्हणजे शाळेवाल्यांनी ह्याचा दिला होता, काय लायब्ररीचा रूम दिला होता, की तिथे जाऊन तुम्ही बसत जा, आल्यावर नाही का तुमचं काही काम असेल ते करत जा, आणि तास दिला तेव्हा तुम्ही जात जा तासावर. मग एक दिवस त्या मॅडम आल्या लायब्ररीच्या, आणि आल्या इतक्या आम्हाला बोलल्या ना, काय तुम्ही बीएड करताय, किती जण शिकलेली पडली, तुम्ही कशाला हे करताय ते करताय. आम्ही इतकं म्हणजे आम्ही 10-12 जणी होतो, आम्हाला इतका राग आला ना, आम्ही नंतर त्या लायब्ररीत गेलोच नाही. हम्म. त्या मॅडमच्या समोरही गेलो नाही. आम्हाला म्हटलं आपण नाही करायचं. आपण जर नाही केलं तर ह्यांनी कशाला येऊन, हे तरी कशाला केलं ह्यांनी, आपल्याला का निगेटिव्ह. त्याच्यानंतर आम्ही त्या मॅडमच्या संपर्कात कधी गेलो नाही आणि त्यांच्याशी बोललो पण नाही. आता बरेचसे आम्ही मॅरिड होतो, त्यातली एकच अनमॅरिड होती. त्या पण पोरीला म्हणलं अजिबात हिचा विचार करू नको, आमचं कसंही होईल, पण हिचं करिअर किती खराब झालं असतं त्याच्यामध्ये. हो ना. आणि आत्ताची मुलं जास्त विचार करतात ना, ती खूप रडायला लागली, काय करायचं ताई, आपण उगाच हे घेतलं ते केलं. म्हटलं असं काही नाहीये, आपण जे ठरवलं तेच करायचं. ह्या बाई सोबत परत भेटायचंच नाही. आम्ही त्यांना महिन्यानंतर आम्ही कधी भेटलोच नाही, हेच संपर्कातच महत्वाचं. गेलो नाही. येस, करेक्ट. तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह वे सोडले नाही. चांगला निर्णय घेतला हा, की त्या बाईच्या समोर जायचं नाही, त्या बाईचा विचार घ्यायचा नाही, त्याला काय सामोरे अजिबात जायचं नाही. नाही. जायचंच नाही म्हटलं. एक मिनिट हा, फक्त एक मिनिट. ओके. तर लक्षात घ्या, आपण घेतलेला निर्णय चांगलाच असतो आणि चांगले निर्णय घ्या. घेतलेल्या निर्णयाला तडीच न्या. मी बीएड केलं, उभंच केलं, पण मी घेतलेलं बीएड केलं ना, ते मी बरोबर निर्णय घेतलाय. त्या बरोबर निर्णयाला मी घेतलेला निर्णय बरोबर आहे. आणि हे मी घेतलेला निर्णय बरोबर कधी होईल हो? कधी होईल? कोणताही असू द्या. आता समजा मी बीएड करायला घेतलं, हे मी घेतलेला निर्णय बरोबर होता, बरोबर आहे, कधी आहे? कधी होईल? आपल्याला यश मिळाल्यावर. यश मिळाल्यावर आणि मिळालं. नोकरी लागल्यावर. नाही, हे पास तर झाल्यावर झालंच हो. आपण निर्णय काय घेतला आता? मी बीएड पूर्ण करणं. मग मी घेतलेला निर्णय बरोबर कधी आहे? तर तुम्ही म्हणले की नोकरी मिळणं, त्याच्यामध्ये यश मिळवणं आणि आपण जे ठरवलं ते होणं, म्हणजे आपण काय आहे? चांगला निर्णय घेतला. बरोबर आहे? आता निर्णय घेत असताना आता झालं बाबा, आता की त्या मॅडम इंटर्नशिपला गेल्या आणि तिथं त्या मॅडम आल्या आणि त्या मॅडमनी म्हटलं की बाबा रे, तुम्ही उगाच घेतलेला आहे बीएड करून, कोणाचं चांगलं झालंय, कुठं काय झालंय, असंच केलं आणि त्याचंच केला. आणि त्यातलं त्या जिनं बीएड करायचं ठरवलं आणि तिने बीएड सोडलं. कसा निर्णय झाला त्याचा? चुकीचा निर्णय झाला. का बरं? का बरं चुकीचा झाला? दुसऱ्यांचं ऐकलं ना त्यांनी. कोणी घेतला होता निर्णय पहिला बीएड करायचा? आपण घेतला होता. मग पूर्ण आपण कोणी करायचा आहे? आपण करायचा आहे. आपणच करायचं. कोणीही काय केलं तर होणार आहे का त्याच्यात? काहीच नाही. नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा विचार घ्याल, जेव्हा निर्णय घ्याल, जे तडीस नेल्यावर तो निर्णय तर तुमचं बरोबर होणार आहे, अन्यथा नाही. मग ते चुकीचं असो नाही तर बरोबर असो. ऐकून घ्या, कुणाचाही लॉस होत नसतो, कुठलंही शिक्षण लॉस होत नाही. समजा मुलीने बीएड केलं, नोकरीच नाही लागली, चांगली गोष्ट आहे. किमान ती त्याच्या मुलाला शिकवल का नाही चांगलं? त्याला बाहेरच्या ट्युशनची हो. गरज असणार आहे का? नाही. बाहेरच्या ट्युशनची गरज असणार नाही. तुम्ही तुमच्या मुलाला जरी घडवलं तर तुम्ही नोकरीच्या पलीकडे कमवलेलं असणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुगल बॉय आणि गुगल गर्ल सर्च करा. वय वर्ष 11 आणि 12. 11 आणि 12. 12 म्हणजे मुलगी जी आहे ती 12 वर्षाची आणि मुलगा काय तर आहे तो 13 वर्षाचा आहे. गुगल बॉय गर्ल काय आहे?
तरी ह्या दोन्ही मुलांची काय झालेली शिक्षण पूर्ण झालेली आहे 12 वर्षात आणि 13 वर्षात. 13 वर्षाचा जो मुलगा आहे तो पीएचडी धारक आहे आणि तो इतर मुलांना शिकवतो 13 वर्षाचा. हाऊ पॉसिबल? कसं कसं शक्य आहे? त्यांची चुनक त्यांच्या आई वडिलांनी ओळखली आणि वडील चांगल्या हुद्द्यावर असणारे, महिन्याला 2-3 लाख पगार असणारी पगार सोडून त्यांनी मुलांचं करिअर घडवायला सुरू केलं वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून. आणि जे मुलगा 5वी मध्ये शिकत होता तो त्यांच्या 2री वर्षाचा असताना आला आणि 5 वर्षाचा असताना त्यानंतर 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. इट इज अ पॉसिबल. कधी तुम्ही त्याचा ते घेऊ शकाल तेव्हा. म्हणजे चांगला निर्णय आहे. म्हणजे मी किमान माझ्या मुलानं हे घडवू शकेल ना. गुगल बॉय नाही केलं तरी किमान तो जगण्यायोग्य होईल ना. माझं बीएड वाया जाणार नाही. निर्णय चांगला आहे बस. पण कसं आहे आपण हे केले म्हणजे व्हायलाच पाहिजे. म्हणून ज्या वेगळ्या अँगलनं पाहतो त्यावेळेस आपण घेतलेले निर्णय चुकलेले आहेत असं आपल्याला वाटतं. पण आपले निर्णय चुकलेले नसतात. चुकले तरी त्याला बरोबर कसे आहेत आणि अजून बरोबर कसे होतील याचा आपण प्रयत्न करायचा आहे. 2009 पासून शासनाची भरती झालीच नाही 2017 पर्यंत. त्यामुळं बीएड होणाऱ्याचं प्रमाण जास्त होतं. थोडं पाठीमागं जर गेलं 2006-07 पर्यंत बीएड करण्यासाठी डोनेशन द्यावं लागत होतं. डोनेशन म्हणजे 2-3 लाख रुपये भरून डीएडला नंबर लावावे लागत होते आणि त्याच्यापूर्वी तरी 5-6 लाखावरती डीएड होतं. आणि हे काय होतं असं डीएड झालं की 6 महिन्याची इंटर्नशिप करायची, नोकरीसाठीची सीईटी द्यायची. त्यावेळेस नोकरीसाठी असणारी सीईटी होती ती द्यायची आणि लगेच नोकरी लागायची. म्हणजे काय आहे 10वी झालं की 12वी साठी 2 वर्ष आणि डीएड साठी 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतर लगेच नोकरीच. मग त्या कारणामुळं या क्षेत्राकडे येणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं आणि मग जास्त असल्या कारणामुळं गव्हर्नमेंटचे चुकते निर्णय त्यांनी काय केले विनानियमित शाळांना परवानग्या दिल्या. 2005 नंतर मग भरमसाठ बीएड डीएड कॉलेज झाले आणि भरमसाठ डीएड बीएड कॉलेज झाल्या कारणामुळं मागणी कमी पुरवठा जास्त झाला. आता अर्थशास्त्र तर आपल्याला माहित असतंय मागणी कमी ना पुरवठा ज्यावेळेस जास्त होतो त्यावेळेस काय होतं त्या वस्तूची किंमत वाढते की कमी होते? वाढते कमी होते? कमी झाली. म्हणून डीएड बीएडची किंमत कमी झाली आणि 2009 नंतर भरतीच निघाली नाही 2017 पर्यंत. म्हणजे किती जवळजवळ 8-9 वर्ष भरतीच निघाली नाही. मग प्रत्येक वर्षी डीएड पास होणारे 3 लाख आणि बीएड पास होणारे 3 लाख असे 6 लाख विद्यार्थी वर्षाकाठी निर्माण होऊ लागले. आणि 8 वर्षाचं कॅल्क्युलेटर काय 6-8-48 मध्ये जवळजवळ किती विद्यार्थी झाले 48 लाख विद्यार्थी झाले. मग एवढे जर बाहेर पडत असतील आणि त्यांना जॉब लागत नसतील तर हे काय चांगलं म्हणणार आहेत का त्या क्षेत्राला? त्या क्षेत्राला चांगलं म्हणतील का? नाही सर. साहजिकच लोकांनी नावं ठेवायला सुरुवात केली. काय डीएड आहे काय बीएड आहे कचरा आहे नासा आहे तसा आहे ह्याव झालं त्याव झालं ओरडायला लागले. मग ओरडायला लागले तर काय करायचं? मग लोक इकडे येण्याऐवजी चालले इंजिनिअरिंगला चालले इकडे तिकडे झाले आणि इंजिनिअरिंगचा ऑटोमॅटिक लोंढा वाढल्या कारणामुळे त्या क्षेत्राची तीच बोंब झाली. इंजिनियर होऊन 5-6 हजाराची नोकरी करायची वेळ आली. असं करत करत सगळे क्षेत्र ह्या 9-10 वर्षामध्ये हे गेले आणि सगळ्या क्षेत्रावरती असंच पाणी फिरलं गेलं. सगळ्या क्षेत्राला डिमांड कमी आहे. राहिलं नीट शीट काय असेल ते डॉक्टर होण्याचं प्रमाण ज्याच्याकडे पैसा आहे ते चालले आणि ज्याच्याकडे लय पैसा आहे ते पेपर फोडू लागले. कसं व्हायचं? मग आम्ही घेतलेला निर्णय चांगला कसा आहे? आता त्या मॅडमनी तुम्हाला ओरडण्याचं कारण तेच होतं. दुसरं काय? पण त्यांना कुठं माहित आहे जे घेत आहेत त्यांच्यासाठी तो निर्णय चांगला आहे. त्यांच्यासाठी एक ते वरदान ठरू शकेल. किमान ते समाजाचं नाही तर किमान मुलाचं तरी चांगलं करतील ना त्यांच्या. एखाद्या अनाडी आईपेक्षा शिकलेली आई कधीही उत्तम असू शकते की नाही? मुलाला घडवू शकते की नाही? चांगले डिसिजन देऊ शकते की नाही? हो सर. चला ना अरे मी केलेले आहे मी 2-4 लाख रुपये त्या बीएडला घातलेल्या त्या गोष्टीचं सुद्धा मला चांगलं समाधान मिळणार आहे आणि हे समाधान जेव्हा मी स्वतः घेईन तेव्हा मला ताण येणार नाही. लोक किती पण बोलू दे मला किती पण एक्सटर्नल माझ्यामध्ये निगेटिव्हपणा घालू दे माझ्यात फरक होणार नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. हा. आणि मग शेवटचा येतो तो म्हणजे ह्या चांगल्या मानसिक आरोग्याच्या लक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी नातेसंबंध. आपले नातेसंबंध सुद्धा चांगले असले पाहिजे. सांगा बघू कसं असलं पाहिजे आपलं नातेसंबंध?
कुठं बिघडतो आपल्या नात्यामध्ये, कुठे दरार येते, कशी येते, कुणी आणली? चला सांगा पटापटा पटापटा, मग मी बोलतो. काही गैरसमज झालेस एकमेकांविषयी. हा बरोबर. अजून गैरसमजामुळेच या सगळ्या गोष्टी घडून येतात. आपलं नातेसंबंध निरोगी नाहीच राहू शकत, कारण आपण एकमेकावर घेतलेले संशय असतील. हा, आपण त्याला ओळखलंच नसेल, आपण आपली त्याची पारखच झाली नसेल, आपल्यामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाला असेल, तेव्हा आपलं निरोगी नातेसंबंध बिघडतं. कधी कधी या गोष्टींना कोण कारणीभूत असतं माहितीये का नाही? आपल्या नातेसंबंधामध्ये दरार आणण्याचं काम कोण करता बरं? काय वाटतं तुम्हाला? कोण काम कधी कधी करतं? कधी हा? कधी आपण स्वतःच काही बरोबर. विचार हा करत बसतो आणि तसंच हा हा हा. काही एकदम बरोबर. नसताना आपण स्वतःच निर्माण करतो काही गोष्टी. बरोबर, एकदम बरोबर. अजून स्वतः झालं, एक झालं स्वतः. अजून कधी कधी दुसरे दुसरे म्हणजे कोण? दुसरे म्हणजे नातेवाईक हा जास्त फुटपाथ. हा. कसं काय करतात बरं? म्हणजे भांडणं लावून देतात, बाजूलाच राहतात. भांडण करत बसते. करेक्ट करेक्ट, छान, बरोबर. एक नाही, दुसऱ्याचं भांडण तिसऱ्याचं चांगलंच होत आहे. आता ह्या निरोगी नातेसंबंधामध्ये आपल्या एकमेकावरती असणारा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे, आणि तो असला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. कोणी किती जरी सांगून घेतलं तर काही फरक पडत नाही. बरोबर आहे की नाही? आपण आपल्या मनावरती कधी फरक पाडतो? जेव्हा कोणीतरी येतं, त्यानं सांगतं, आपण ऐकतो, आणि आपण आपला सगळं समतोल खोबटते, आणि त्याच्यामुळे अडचणी येतात, त्यामुळं शंका येतात, समाधान होतं. हल्ली काय झालं माहित आहे का? प्रत्येकाला अपेक्षा वाढल्या, प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या. बरोबर आहे का? बघा मी काय म्हणतो ते पहा. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या कारणामुळं त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की मग आपल्यामध्ये भांडण होतं, दरार निर्माण होते, आणि मग ही भांडणं टोकाला जाऊन पोचतात. काय मत आहे तुमच्या या बाबतीत? हो सर, बरोबर आहे. आता पूर्वी कसं व्हायचं माहितीये का? आई वडील मुलगी बघायचे आणि मग लग्न ठरवून व्हायचं सगळं. आता कोण ठरवतंय हे सगळं? आता आई वडिलांच्या हातात काहीच राहत नाही, मुलगीच पाहते. आणि काय पाहते? मुलीच्या अपेक्षा काय आहे? काय आहे लग्नासाठीच्या? कमी आजच्या वयातल्या मुलींच्या वेगळ्याच अपेक्षा आहेत आणि ज्या थोडं मॅच्युअर झालेल्या मुलींच्या अपेक्षा वेगळ्या आहेत सर. असे दोन फरक आहेत त्याच्यात. बरं, जसं की सांगा, दोन्ही स्पष्ट करून सांगा. मलाही कळू द्या पुण्यातल्या मुलींच्या काय अपेक्षा असते. आता माझ्या शेजारी पण एक मराठी शाळा आहे, एकदम भिंतीला लागूनच. जसं आता आपण तो सैराट 9वी-10वीच्या मुली सैराट होतात, पण त्याच ज्या काही शिकलेल्या आहेत, थोड्या मॅच्युअर झालेल्या आहेत, काहीतरी एका पदावर आहेत किंवा कुठे चांगल्या ठिकाणी जॉब करतात, त्यांच्या अपेक्षा खूप आहेत. मला चांगलं घर पाहिजे, नवरा पाहिजे, किंवा माझ्या अपेक्षा हे जास्त पॅकेजचा मुलगा मला पाहिजे. ह्याही अपेक्षा आहेत काही मुलींच्या. असा करेक्ट फरक पण जाणवतो. करेक्ट करेक्ट, एकदम बरोबर. म्हणजे आता सध्याच्या लग्नाच्या मुलींच्या अपेक्षा असं आहेत की माझा नवरा किंवा होणारा मुलगा, त्याची जी काही सॅलरी आहे ही 5 आकड्यामध्ये असली पाहिजे, क्रेडिट झाली पाहिजे, त्याच्याकडे स्वतःची गाडी असली पाहिजे, बंगला असला पाहिजे, घरामध्ये कोणच नसलं पाहिजे, म्हणजे शक्यतो डस्टबिन नसलं पाहिजे. हल्ली अशा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काय निर्माण होते? डस्टबिन म्हणजे काय आहे की ते कुणाला डस्टबिन म्हणतायत? सासू सासऱ्यांना डस्टबिन म्हणत आहेत. ही कल्चर वाढत चाललेलं आहे, अपेक्षा वाढलेल्या आहेत. मग सुगरण कुणाला म्हणायचं? किंवा ते लग्न झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी जर सगळ्याच चांगल्या हव्या असतील तर येणार कशा? शक्य कशा? ह्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत, आणि ह्या अपेक्षा नाही पूर्ण होत म्हणून आपण आता सध्याला टेन्शन मध्ये आहोत. अशी स्थळच येत नाहीत ना लवकर. सगळेच कुठं स्टेबल आहेत, आणि मुलगा मिळवण्याच्या, कमवण्याच्या, नोकरीच्या पाठीमागे पळत आहे, त्याचं वय 40च्या वर चाललंय. मग साहजिकच मुलीचं वय काय 16 राहणार आहे का? त्याला 16 वर्षाची मिळणार आहे का? आहे का? आणि मग तणाव निर्माण होतो, जनरेशन गॅप येतो. मग समजा हे मुलामध्ये आणि मुलीमध्ये हे वयाचं अंतर असल्या कारणामुळं 5-10 वर्षाचं ठीक आहे, 2-3 वर्षाचं ठीक आहे. जनरेशन गॅप निर्माण झाला की विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा फरक असतो.
5-5, 10-10 वर्षाच्या अंतर असेल नवरा आणि बायकोच्या वयामध्ये, तर विचारामध्ये सुद्धा फरक पडतो. मग एकमेकाला न समजून घेणं, एकमेकाला न समजून घेणं, एकमेकाच्या चुका काढणं, वारंवार भांडणं होणं, याची कारणच ती येतो. मग हे नातेसंबंध निरोगी कधी राहणार आहे? मॅच्युरिटी आले की समजून घेतात, मॅच्युरिटी नाही आली की एकमेकाला समजूनही घेत नाही, मनासारखं नाही झालं की सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळं प्रॉब्लेम येऊन जातं. मग या सगळ्याच्या बाबी आहेत, या सगळ्याच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या बाबी मानसिक मनावरती, मानसिक आरोग्यावरती परिणाम करतात आणि चांगलं आरोग्य असण्याचं ही लक्षणं आपण पाहिली. एक तर तणावाला तोंड देता आलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, तुमची भावनिक स्थिरता असली पाहिजे, तुम्हाला चांगले निर्णय घेता आले पाहिजे आणि तुमचं नातेसंबंध हे निरोगी असलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी आहेत. मग हे चांगलं आरोग्य जर असेल तर काय होईल बरं? त्याचं काय महत्व आहे? तर चांगलं आरोग्य असलं तरच सुदृढ राहील सगळं. आपलं जीवनमान सुधारेल. आता हे जीवनमान सुधारेल. कसं सुधारेल हो? इम्प्रूव्ह होईल सगळं. कसं होईल? कोण सांगू शकेल का? मानसिक आरोग्य चांगलं असेल तर जीवनमान कसं सुधारेल बरं? असं कसं होईल बरं? एका एवढ्या साध्या साध्या गोष्टीनं जीवनमान कसं सुधारेल? टेन्शनच नसतं जीवनात तर जीवन सुधारणारच नसतं. हां, आहे कुठले त्याच्या रोग टेन्शनच नाही. होणार नाही सर. हां, कुठले रोग होणार नाही. काय होणार नाही एवढं? ऐकू आलं नाही मला. काय म्हणले आपण ते? कुठले रोगच होणार नाही म्हणले हां, आपण बरोबर. आजार मानसिक येणार स्वास्थ्य नाही. चांगलं कुठलेही असेल आजार तर. येणार नाही. बरोबर. कुठलेही आजार येणार नाही, व्याधी चढणार नाही. एकदम बरोबर. अजून? एकदम बरोबर आहे. जीवनमान पण जेव्हा पॉझिटिव्ह राहिले तर सगळं पॉझिटिव्ह म्हणजे घडू येस, शकते आपल्या आयुष्यात. करेक्ट, करेक्ट. पॉझिटिव्ह, सकारात्मक पाहिलं ना आपण, सकारात्मकतेचा पण परिणाम आपल्यावरती होतो. बरोबर. अजून? छान. मुलांवर चांगले संस्कार होतात सर. वाह! घरात सगळे चांगलेच होतात. छान, करेक्ट. एकदम बरोबर. अजून? मुलावर चांगले संस्कार झाले की मुलं चांगली बनतात, चांगले आदर्श नागरिक होतील आणि मग ऑटोमॅटिक सगळं चांगलं होईल. चांगलं बघा, एखाद्या गोष्टीमुळे किती परिणाम होत आहेत. म्हणजे आपण जर चांगले राहिले तर सगळं चांगलं आहे, आपण जर वाईट झालो की सगळंच वाईट आहे. म्हणून चांगलं आयुष्य सुधारायचं असेल, आपलं जीवनमान सुधारायचं असेल, आपली लाईफस्टाईल चेंज करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे आपण स्वस्थ राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वस्थ शारीरिक राहता बरोबर आपल्याला मानसिक स्वस्थ राहता आलं पाहिजे. आपले विचार चांगले असले पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आपले नातेसंबंध चांगले असले पाहिजे, इतरांशी आपण चांगलं राहिलो पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगले निर्णय घेतले पाहिजे. पण हे चांगलं कधी होणार आहे? 2 मिनिटं. चांगल्या कधी होणार आहेत? या गोष्टी चांगल्या कधी होणार आहेत? जेव्हा आपण चांगले राहू, जेव्हा आपण स्वस्थ असू. आपण घेतलेल्या निर्णयामध्ये, व्यक्तिमध्ये भांडण करायला लागलो, चिडचिड करायला लागलो, नको त्याच्यामध्ये उणिवा काढायला लागलो, तर आपण कधीही सुखी समाधानी राहणार नाहीये. आपल्याला अडचणी येतील. म्हणून बघा, एक गोष्ट बदलली की ऑटोमॅटिक जीवन सुधारतं. बघा, तुम्ही हम दो हमारे दो मध्ये आहात आणि तुम्ही चांगले आहात म्हणजे तुम्ही भांडण करत नाही, काय करत नाही, काय करत नाही. अशा वेळी चांगले विचार कसे जनरेट होतात पहा. नवरा बायकोचे विचार येतात की काय करायला पाहिजे, आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारायला पाहिजे. मग बायको त्याला सल्ला देते की बाबा मी ही जॉब करते, अमुक करते, तमुक करते, मी हे साईड बिझनेस करते किंवा ते करते. हे विचार जुळले. चांगलं आरोग्य चांगलं राहिलं. कधी? चिडचिड न केल्यामुळं, दुसऱ्याला समजून घेतल्यामुळं, नवऱ्याला समजून घेतल्यामुळं, त्याची परिस्थिती समजून घेतल्यामुळं. तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तरी तुम्ही चिडचिड नाही करत आहात. बरोबर आहे का? एखादं घर पुढे कधी जातो? जेव्हा घरची लक्ष्मी, ज्याला आपण स्त्री म्हणतो, ती सुखी असेल, ती समाधानी असेल तर. आणि त्याचं आरोग्य समाधानी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की नाही ह्या स्त्रीच्या बाबतीमध्ये, तर ती आहे किचन रूम. हे सगळं जे आहे ना ते तिथं शिजतं आणि तिथून प्रोव्हाइड होतं. आपण आयुष्यामध्ये एवढं मरमर करतो, काम करतो, कशासाठी करतो? पोटासाठी करतो. आणि पोटाला घालतो कुठून? ह्या किचनमधून. आणि किचनमध्ये निर्माण कोण करतंय? ती स्त्री, की ज्याच्या डोक्यामध्ये 100 विचार आहेत, 100 तर्क आहेत, 100 वाद आहेत, विवाद आहेत, शिव्या आहेत. मग ती कशात घालणार आहे? तीच अन्नात घालणार आहे, तीच पोटात येणार आहे, तीच जन्माला येणार आहे. सो पॉझिटिव्ह वेज तुम्ही जेव्हा निर्माण कराल, तुम्ही जर चांगला विचार कराल, किचनमध्ये पण चांगलं जाईल, पोटात पण चांगलं जाईल, डोक्यात पण चांगलं येईल. सो जीवनमान सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हेल्थ. मी हे का करून, माझी जिम्मेदारी आहे का, मी एकटीच करू का, हे करू का, तेव करू का? अरे नाही बाबा, तुम्ही जर चांगले विचार केले तर चांगले विचार येतील. पैशाशी पैसा येतो तसं विचारांशी विचार येतो. चांगले विचार चांगल्या विचाराशीच येतात. तुम्ही चांगलं विचार केलं तरच चांगले येतात, वाईट केलं तर वाईटच विचार येतात. सो आपण काय करणार आहोत त्याच्यावरती आहे.
म्हणून आपल्याला जर आपलं मानसिक हेल्थ चांगलं राहिलं तर आपलं जीवनमान सुधारतं. आता बघा त्यांचं कसं आहे, मी बीएड केलं, बीएड केल्यावरती त्या लाईन मध्ये गेल्यानंतर मला कळलं की बीएड करता नुसतं करून जमत नाही, तर टीईटी सीईटी करावं लागतं. फायदा काय झाला, बीएड पूर्ण होऊन करण्यापेक्षा तुम्ही अपेअर मध्येच बीएड डीएड अपेअर मध्ये असताना तुम्ही हे गोष्टी करत आहात. म्हणजे तुम्ही आताच पास झालं म्हणजे बीएड डीएड झाल्या तुम्हाला दुसरी जर परीक्षा निघाली, पवित्रची निघाली किंवा कुठेही जर पोस्टिंग निघाली तर तुमचा लवकर विचार होईल का, तर तुमच्याकडे टीईटी सीईटी आहे. बघा, तुम्ही विचार एक चांगला केला, तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार केला, तुमच्यासमोर पॉझिटिव्ह 4 रस्ते तयार झाले. म्हणून मानसिक हेल्थ, मानसिक आरोग्य किती चांगलं महत्वाचं आहे. हेल्थ चांगलं असलं की विचार चांगले येतात आणि तेच मानसिक आरोग्य, तोच चांगला मेंटल हेल्थ जर निरोगी असेल तर चांगले विचार येणारच नाही. हे त्याच्यामध्ये म्हणून जीवन सुधारतं, नुसतं इथं तिथं नाही, तर अख्खी तुमची होल लाईफस्टाईल तुमची चेंज होते, लाईफवर परिणाम होतो तुमच्या, तो सकारात्मक होतो. दुसरा आहे, शिकण्यात व कामगिरी सुधारणा होते. तुम्ही लर्निंग कसे करत आहात, तुमचं परफॉर्मन्स कसं असणार आहे, तुमची कार्यक्षमता. जर मला दिलेलं काम माझ्या मनासारखं असेल तर मी काम सुद्धा चांगल्या तेवढ्या ताकदीने करतो, पण माझं काम माझ्या मनासारखं नसेल तर ते काम कधीच चांगलं होणार नाही. पण दिलेलं गेलेलं काम चांगलं असो नाही तर वाईट असो, माझ्या मनासारखं असो नाही तर नसो, पण मी करायचं ठरवलं तर मी करू शकते, झालं. मग त्याच्यात सुधारणा होऊ शकते की नाही. मनासारखं काम असेल तर मनासारख्या गोष्टी घडतात, नाहीतर अन्यथा घडत नाही. त्याच्यात सुधारणा होत नाही, त्याच्यामध्ये एक प्रगती येत नाही, त्याच्यामध्ये नाविन्य येत नाही, चांगले विचार येत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. म्हणून एवढं सगळं जर घडून असं असेल तर मेंटल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. त्यानंतर संवाद कौशल्य सुधारतं. जर बघा, ताण आला असेल, स्ट्रेस आला असेल तर कसं आपण चिडचिड करतो, आहे की नाही. थकून करून नवरा घरी आलेला असतो आणि आपण ट्रेसमध्ये असलो तर नवऱ्याशी आपण काही चांगले गोड गोड बोलणार आहे का, बोलणार आहे का. त्याच्यावर सगळा ताण काढणार बिचारावर. ते जागून थकून आलेले असते, ट्रेस घेऊन आले असते, ह्याच्यातनं हे आले की ते डबल म्हणते किरकिर किरकिर, मग त्यालाच वाटते नको नको हे सगळं. त्याच्यामुळं आपलं संवाद कौशल्य सुधारायचं असेल तर आपलं मेंटल हेल्थ चांगलं पाहिजे. दुसऱ्याचे चांगलं बोलावं, गोडीनं बोलावं, प्रेमानं वागावं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, कम्युनिकेशन वरती परिणाम करतात. आणि हे कम्युनिकेशन तुम्ही जेवढं सुधाराल, जेवढं चांगलं राहील, तेवढ्या गोष्टी अवलंबून असतात मेंटल हेल्थवरती. म्हणजे तुम्ही चांगलं बोललं तर चांगलं मेंटल हेल्थ राहील, तुम्ही वाईट बोललं तर समोरचं काय ऐकून घ्यायलंय, ते बी बडबडल, मग मेंटल हेल्थ तुमचं सुधारणार नाही. तुम्ही लगेच डिस्टर्ब व्हाल, तुम्हाला राग येईल किंवा दुःख होईल, झालं. हे दोन्ही पण आहे. मेंटल हेल्थवरती परिणाम करणारा हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे तुमचं संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल. आणि ते जेवढं तुम्ही इम्प्रूव्ह कराल तेवढं तुमचं हेल्थ पण चांगलं राहील आणि सगळ्या गोष्टी चांगल्या राहतील. ताण कमी होतो, संघर्ष कमी होतात, चांगलं जर आरोग्य असेल तर. ट्रेस येत नाही, आहे त्या गोष्टीने आपण ऍक्सेप्ट करतो, कारण आपला सकारात्मक गोष्टी असतो, सकारात्मक निर्णय असतात, दृष्टिकोन सकारात्मक असतो आणि आपण घेतलेले निर्णय जे आहेत ते बरोबर असतात. त्यामुळे संघर्ष कमी होतात, आहे त्याच्यात समाधान मानतो आणि त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी हळूहळू पुढे घेऊन जातो, यश निर्माण होतं आणि त्या यशावरती आपण सगळे विजयी होतो. आणि हे सगळं मानसिक आरोग्याचं महत्व आहे. आता हा पुढचा भाग येतो, समायोजन म्हणजे काय. आता मेंटल हेल्थ तुम्हाला कळली का, हा सगळ्यात महत्वाचा भाग. आणि तुम्ही म्हणताल हा मेंटल हेल्थ वरती 1 मार्क, समायोजनावरती 1 भाग आणि वैफल्याचा म्हणजे याच्यानंतरचा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यावरती 1 मार्क, असे इथं 3 मार्कासाठी हा टॉपिक आहे. हा टॉपिक का महत्वाचा आहे बघा, तुम्ही आता एक उदाहरण देतात आणि त्याच्यावरून प्रश्न विचारतात. आता कसं बरं एक उदाहरण देतात आणि त्याच्यावर प्रश्न विचारतात, तर कोल्ह्याला द्राक्षे आंबट का, खालीलपैकी कोणत्या निर्णयामुळे, असे प्रश्न आहेत पहा. तर त्या प्रश्नांचा सुद्धा समावेश ह्याच चॅप्टरमध्ये आहे, त्याचं पण उत्तर ह्याच चॅप्टर